क्या भारतीय जनता पक्ष खरीदारी में वहां उतर आया है या कांग्रेस की तरफ से भी कुछ बोली लग रही है? देखिए उदय जी, बिल्कुल बिना घोड़े के यहाँ पर हॉर्स ट्रेडिंग जबरदस्त चल रही है। मुख्यमंत्री हरीश रावत तो कैमरे के सामने आ गए, उनका खेल तो उजागर हो गया, लेकिन जो बीजेपी के तमाम बड़े लोग हैं उनका खेल अभी सामने नहीं आया। लेकिन जो उत्तराखंड की जनता है और जो उत्तराखंड में जो पॉलिटिकल समझ लोग रखते हैं, उनका कहना है कि जो बीजेपी का खेल है वो दिल्ली में चल रहा है और दिल्ली में जो बैठे उनके नेता हैं वो जबरदस्त रेट विधायकों का यहाँ पर बढ़ा रहे हैं। और जितना रेट विधायकों का बढ़ाया है शायद यही वजह है कि जो कांग्रेस के तमाम बड़े नेता है अपने बागी विधायकों को मनाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन उनको इतना पैसा मिल चुका है कि अब वो कांग्रेस में आने का विचार नहीं कर रहे हैं। और जो तमाम बागी विधायक हैं जो और हरीश रावत गुट में और जो विधायक है सतपाल महाराज से जिनका नाता है, उनको भी खरीदने की कहीं ना कहीं कोशिश हो रही है। लेकिन जोर यही है, हरीश रावत पूरी कोशिश कर रहे हैं कि उनके गुट के जो विधायक हैं वो बीजेपी खेमे में न जाए और जो बीजेपी खेमे के विधायक हैं वो कांग्रेस में न जा पाए। तो पुरजोर कोशिश हो रही है। आज हमने देखा अंबिका सोनी यहाँ पर मौजूद रही, मान मनव्वल का दौर रहा। ये वही अंबिका सोनी है जो विधायकों से सीधे मुंह बात भी नहीं करती थी, लेकिन आज ऑन द टेबल 1-to-1 उनसे बातचीत कर रही थी। तो वही श्याम जाजू की अगर हम बात करें, कैलाश विजयवर्गीय की बात करें, तो वो लोग पूरी तरह से उत्तराखंड की राजनीति में निगाह बनाए हुए हैं। हर किसी की यही कोशिश है कि कैसे करके उनका काम बन जाए। लेकिन पॉलिटिकल क्राइसिस के बीच में उत्तराखंड का जो विकास है वो रुक गया है। अब जिस तरीके से पॉलिटिकल क्राइसिस उदय जी यहाँ पर चल रहा था, अब कानूनी दांवपेच इस पॉलिटिकल क्राइसिस में आ गए हैं। तो उत्तराखंड की जनता को लगता है कि नेताओं की लड़ाई चल रही है, लेकिन जो उत्तराखंड के विकास का एजेंडा था वो कहीं ना कहीं इस पॉलिटिकल लड़ाई में पीछे छूट जाएगा। जी श्याम जाजू, जेवढा प्रदेश छोटा तेवढा तुम्हाला हवा असतो, कारण तिकडे विकासाचं केंद्र तयार करता येतं आपल्याला असं म्हटलं जातं, परंतु विकासाच्या केंद्रापेक्षा सुद्धा हॉर्स ट्रेडिंगचं केंद्र मात्र तिकडे चांगलं चालू शकतं, असंच उत्तराखंडमधून समोर येतंय. काय सांगाल? चड्डाजींनी सांगितल्याप्रमाणे उत्तराखंड हा एक लहान प्रदेश आहे, पहाडी प्रदेश आहे, हा शांत प्रदेश आहे, हा थंड प्रदेश आहे. देवभूमीच्या रूपाने लोक याला जाणतात आणि याची निर्मिती अटल बिहारी वाजपेयी यांनी केली आहे. त्यामुळे आमचं याचं इमोशनल नातं आहे. प्रश्न आहे, काही ज्या ज्या घटना या ठिकाणी झाल्या, काँग्रेसला आपलं घर सांभाळता आलं नाही. त्यांचे मंत्री जे बाहेर आले, धारक सिंग रावत, त्यांनी म्हटलं की बाई कन्हैयाला भेटायला जायला राहुल गांधीला वेळ आहे, पण आम्हाला 2 वर्षात भेट मिळत नाही. जे बहुगुणा त्यांचे नेते आहेत, जे पूर्व मुख्यमंत्री आहेत, ते हेमवती नंदन बहुगुणासारखे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे पुत्र आहेत, ते पूर्व मुख्यमंत्री आहेत, ते आज बाहेर आलेत. यांचं हॉर्स ट्रेडिंग होईल. सतपाल महाराज ज्यांचं जगभर फॉलोइंग असतं, त्यांची पत्नी अमृता रावत इतका मोठं रोज काही कोटी रुपयाचं डोनेशन देणारा माणूस, हे यांची कोणी खरेदी विक्री करेल? काँग्रेसला आपलं घर सांभाळता आलं नाही, आपलं घर आपल्या कंट्रोलमध्ये नाही. सिंगल मॅन आर्मीचं सरकार चाललं हरीश रावतचं, आणि म्हणून परवापर्यंत अंबिका सोनी आता आल्या मैदानात, एकाही केंद्रीय नेत्याने हरीश रावतची बाजू घेतली नाही. महाजनांना काही बोलू द्या. त्यामुळे कोण खरेदी करतंय, कोण विक्री करतंय, हे सगळ्या जगासमोर आलंय. हे पहिल्यांदा उदाहरण असं झालं, राष्ट्रपती राजवट 1:30 वाजता लागू झाली, प्रणव मुखर्जींनी 1:30 वाजता सही केली आणि 2:30 वाजता तुम्ही डिस्क्वालिफाय करता. त्या अध्यक्षाला काय अधिकार राहिला का? तो राष्ट्रपतीच्या वरचा झाला की तो डिस्क्वालिफाय करतो त्याच्या 9 लोकांना. आणि जर त्यांनी तुमच्या बजेटला समर्थन केलं असेल तर मग तुम्ही काढताय कोणत्या मुद्द्यावर? त्यामुळे अनेक गोष्टी यांनी अशा केल्या की ज्याच्यातून हे आर्थिक संकट तयार झालं, संविधानिक संकट तयार झालं, आणि उत्तराखंड सारखा छोटा प्रदेश, चांगला प्रदेश पूर्ण देशात बदनाम करण्याचं श्रेय हरीश रावतनी घेतलं. आणि इतक्या गोष्टी टेबला खालून आणि टेबलावर ज्या प्रकारच्या आणल्या, त्याच्यातून लोकांना लक्षात आलं की ह्या अध्यक्षांनी अबाव पॉलिटिक्स जो रोल करायला पाहिजे तो केला नाही. त्याची रिॲक्शन अशी झाली, संपूर्ण उत्तराखंडची जनता हताश, निराश आणि उदासीन आहे. आणि स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टी हा एकमेव समर्थ आणि सशक्त विकल्प, एक अल्टरनेट म्हणून राजनीतीचा तकाजा असं म्हणतो की अस्थिरतेमध्ये राज्य ठेवण्यापेक्षा आम्ही या ठिकाणी आमची भूमिका केली, समर्थ विपक्षाची भूमिका आम्ही केलेली आहे. 1% मी विरोधी पक्ष होतो याची तरी जाणीव करून दिली आहे. देवभूमीचं दानवभूमीत रूपांतर करण्याच्या मोहिमेत यश आल्यामुळे उत्साहित झालेले लोक किती आत्मविश्वासानं पण थापा मारत बोलत असतात याचं प्रत्यंतर आज आलं. उदाहरणार्थ, विधानसभा बरखास्त झालेली नाही
त्यामुळं विधानसभा अजूनही अस्तित्वात आहे, आपलं ती घर सस्पेंडेड सांभाळताना अधिवेशनामध्ये आहे. त्यामुळं अरे ऐका ना, आता ऐकायची सभ्यता ठेवा. हे उत्तरांचल नाही, हे महाराष्ट्र आहे. जरा थांबा घर थोडं. सांभाळता येत नाही आपल्याला आणि दुसऱ्यावर अरे करता. इतके अधीर होऊ आपल्या- नका, आपल्या घरातली इतके आपल्या अधीर घरातली होऊ लोकं नका, कंट्रोलमध्ये नाही. मध्ये बोलू आपले नका, आमदार इतके अधीर चालले, होऊ नका. आपले मंत्री ही तुमची चालले. नेहमीची आणि सवय आहे, तुम्ही त्याच्यामुळे मध्ये मध्ये बोलता. लोकांच्यावर श्याम जाजू अरे त्यांना बोलू तुम्ही द्या. मध्ये बोलू नका, एवढी आरोप सभ्यता प्रत्यारोप तरी श्याम पाळा जाजू ना. होत नाही. श्याम जाजू त्यांना अरे बोलू द्या. एवढी सभ्यता पाळा की मध्ये मध्ये बोलू नका. श्याम जाजू त्यांना अरे बोलू मध्ये द्या. मध्ये बोलू नका, की गुंडगिरी करू नका. मध्ये मध्ये बोलून दुसऱ्याला अडवण्याची गुंडगिरी करू नका. रत्नाकर महाजन ही ते शांत गुंडगिरी आलेत, बोला तिकडे आपण. चालू आहे तेवढी बास आहे. रत्नाकर महाजन इथं बोला. गुंडगिरी करू नका. रत्नाकर महाजन आपण मुद्दा मांडा. असं आहे, मी मगाशी म्हणलं आरडाओरडा त्याप्रमाणे. करून काही खरं रत्नाकर मानलं महाजनांना बोलू द्या. श्याम जाजू रत्नाकर महाजनांना बोलू द्या प्लीज. अरे आबा बोलू द्या आता मला रत्नाकर मला महाजन बोलू बोला. द्या. गुंडगिरी करू नका. तुमची गुंडगिरी देशभर चालू आहे, इथं नका करू. रत्नाकर महाजन बोला. मुद्दा असा की राष्ट्रपती राजवट लागू झालेली असली तरी विधानसभा ही सस्पेंडेड ॲनिमेशनमध्ये आहे, ती बरखास्त झालेली नाही. त्यामुळे ते सभागृह आणि त्या सभागृहाचे सर्व पदाधिकारी अजूनही घटनात्मकरित्या अस्तित्वात आहेत. त्यामुळं विधानमंडळाच्या अध्यक्षांनी, विधानसभेच्या अध्यक्षांनी जर स्वतःच्या अधिकारात काही कृती केली असेल तर ती पूर्णपणे घटनात्मक आहे. त्याला कुठल्याही न्यायालयामध्ये चॅलेंज देता येणार नाही. आता हे द्यायला देतील. आता ते काय म्हणतात, तुम्हाला तुमचं घर सांभाळता येत नाही. अरे तुमचं घर किती नीट आहे हे महाराष्ट्रात दिसतंय ना हो. एकाच्या शब्दात शब्द नाही. एक जण काही बोलला तर दुसरंच काहीतरी बोलतो. कशाला दुसऱ्याच्या घराची पंचायत महाराष्ट्राविषयी करताय? आणि एक मिनिट, एकच वाक्य. आणि दुसऱ्याच्या घराची चिंता करायच्या, दुसऱ्याला सल्ला देत असताना शेजाराच्या घरात विनाकारण डोकवण्याची, रात्री अपरात्री डोकवण्याची सवय ही काही सभ्यपणाला आणि गृहस्थाश्रमाला धरून नाही. आता हे जर खरं आहे की तुमचं घर नीट नाही तर आमचं घर नीट नाही हे राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी एक आर्ग्युमेंट म्हणून तुम्ही वापरता. अरे यापेक्षा राजकीय दिवाळखोरपणा आणि नैतिक अधःपतनाचं उदाहरण दुसरं कुठलं असू शकतं. ब्रेकवर जाण्यापूर्वी अनुराग छड्डा, आपको एक सवाल है. अनुराग छड्डा, उत्तराखंड की राजनीति जातियों में बटी है. हरीश रावत राजपूत है, क्या इसके लिए उनके ऊपर ये आज का प्रसंग आया? क्या इसी के कारण उन्हें कोई राजकीय मान्यता न मिल सकी? अगर वो ठाकुर होते तो शायद उन पर यह आंच नहीं आती. क्या कहना है आपका? जी उदय जी, हरीश रावत राजपूत है, क्या इसके लिए उनको इस राजकीय कठिनाई का सामना करना पड़ता है? अगर वो ठाकुर होते तो उनको इसका सामना नहीं करना पड़ता. निश्चित तौर पर उदय जी, कहीं ना कहीं हरीश रावत ने इमोशनल कार्ड खेलने का प्रयास किया है. यहाँ पर ठाकुरों में ये मैसेज देने की उन्होंने कोशिश की है कि एक ठाकुर मुख्यमंत्री को जो तमाम पंडित बिरादरी के लोग हैं वो हटाना चाहते हैं और उनके खिलाफ षड्यंत्र रचे हैं. लेकिन अगर हम बीजेपी की बात करें तो बीजेपी ने भी ठाकुर कार्ड को ठाकुर कार्ड से ही काटने की कोशिश की है. जिस तरीके से अब हरीश रावत अब मुख्यमंत्री नहीं रहे, यहाँ पर राष्ट्रपति शासन यहाँ पर लग गया था, तो उसके बाद कहीं ना कहीं बीजेपी की प्लानिंग चल रही थी कि अब जो भी उत्तराखंड में का मुख्यमंत्री बनेगा वो ठाकुर ही हो. शायद यही वजह है कि जो बीसी खंड जो कोश्यारी है, कोश्यारी को उन्होंने मुख्यमंत्री के रूप में प्रोजेक्ट करने की तैयारी पूरी तरह से शुरू कर ली थी. सरकार बनाने की जल्दबाजी बीजेपी के लिए इसलिए भी थी क्योंकि अब जो कैबिनेट का फैसला होना था उसको जो संसद का सत्र चलता बजट पार्ट 2 उसमें उनको उस प्रस्ताव को पेश कराना होता. लोकसभा में तो नंबर गेम सरकार के पक्ष में, लेकिन राज्यसभा में पूरा का पूरा विपक्ष एक हो जाता. शायद यही वजह थी कि सरकार बनाने की तैयारी उन्होंने शुरू कर दी थी. तो कोश्यारी को फ्रंट पर लाने की पूरी तैयार थी. इसके अलावा जो कोश्यारी हैं वो कुमाऊं से ताल्लुक रखते हैं, हरीश रावत भी कुमाऊं से ताल्लुक रखते हैं और दोनों ही ठाकुर नेता है. तो कहीं ना कहीं जो सिंपैथी वेव हरीश रावत ने अपने फेवर में फैलाई थी पूरे उत्तराखंड में, उस वेव को काटने की तैयारी बीजेपी ने भी कर ली थी. और कहीं ना कहीं अब जिस तरीके से अपना घर हरीश रावत नहीं संभाल पाए, ये बिल्कुल बात बीजेपी की सही है कि हरीश रावत ने कहीं ना कहीं सरकार को डिस्टर्ब कर रखा था. जो उनके अपने लोग थे और आला कमान उनकी बात सुन नहीं रहा था. लेकिन उसके बाद अब
जिस तरीके से सिंपैथी वेव हरीश रावत के पक्ष में चल रही थी वो शायद और ज्यादा रहती अगर वो कोर्ट का रुख ना करते। हरीश रावत को चाहिए था कि सीधे सीधे वो चुनाव के मैदान में आते और जनता के सामने कहते कि भाई बीजेपी के लोगों ने और जो बागी विधायकों ने उनको परेशान किया, इसलिए जनता आप चुने कि वो किसकी सरकार चाहते हैं। जी श्याम जाजू, ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न आपल्याला, तुमचं हे जे ऑपरेशन टॉपल आहे हे उत्तराखंडातच थांबणार आहे का अरुणाचल, उत्तराखंड आणि आणखीनही काँग्रेसची छोटी छोटी राज्य आपल्या रडारवर आहेत? कुठलंही सरकार अल्पमतात आलं तर त्याला राजीनामा द्यावाच लागेल, नैतिकतेच्या आधारावर द्यावा लागेल। हे आम्ही अटल बिहारी वाजपेयींच्या काळात दाखवलंय। एक मतानी सरकार पडलं तर अटलजींनी 1 मिनिटाचं उसंत न घेता त्वरित राजीनामा दिला। मनोहर पर्रिकरांना 1 मत कमी पडलं, त्यांनी राजीनामा केला नाही। पण काँग्रेसला त्या प्रकारची सवय नाही। बाय हुक और क्रूक आम्हीच सत्तेसाठी जन्माला आलो, ही जी काँग्रेसी मानसिकता आहे त्याचा परिणाम हरीश रावत राजीनामा देत नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत अशा प्रकारची लढाई, आपल्या घरचं भांडण ज्यांना कंट्रोल करता आलं नाही, उत्तराखंडावर ज्यांनी अन्याय केला, देवभूमी भ्रष्टाचाराचा अड्डा बनवला, अशा प्रकारचं उत्तराखंड शराब माफिया, खनन माफिया, लँड माफिया यांचं सरकार, दलालांचं सरकार चाललं। असं सरकाराला श्याम जाजू, तुमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कोण मला आहेत? इथं बोललं पाहिजे उदय। हा बोला बोला रत्नाकरजी। असं आहे, फोन कर दो पहले। असं आहे की अटल बिहारी वाजपेयींच्या राजकीय उदारमतवादाचा दाखला नेहमी 56 इंची छातीच्या रुबाबात दिला जातो, पण वास्तव हे आहे की संसदेत एका मतानं पराभव झाल्यानंतर तो राजीनामा दिलेला होता। हा घटनाक्रम देशाला समजत नाही, अशा समजुतीत ही मंडळी आहेत का? एक मतानं पडणार हे 9 लोक सोडून गेले, 9 लोक आपली पार्टी सोडून गेले। आणि दोघांना शांत राहायची विनंती करतो। वेळ झाली एका ब्रेकची। रत्नाकर महाजन, ब्रेक नंतर आपण बोलूया। ब्रेक नंतर आपल्या सोबत श्याम जाजू नसणार आहेत। श्याम जाजू, एका प्रश्नाचं अगदी खरं उत्तर द्या, मुख्यमंत्री पदाचे तुमचे उमेदवार कोण? हरक सिंग का? श्याम जाजू, भारतीय जनता पार्टीने सत्ता आणण्यासाठी त्या ठिकाणी हा खेळ केला नाही। सरकार अस्थिरतेत आलेला आहे। उत्तराखंडला अस्थिरतेच्या भोवऱ्यामध्ये आम्ही सोडू शकत नाही। भारतीय जनता पार्टीची काय भूमिका आहे तिथे बहुमत साबित झाल्यानंतर पुढची रणनीती आम्ही आमचं पार्लमेंटरी बोर्ड बनवून स्पष्ट करेल। ही पारिवारिक पार्टी नसल्यामुळे एक माणूस याची भूमिका ठरवू शकत नाही। हरक सिंग, रमेश पोखरिया की अजय भट्ट, कोण मुख्यमंत्री व्हावं असं आपल्याला वाटतं? आपण त्या भागाचे प्रभारी आहात, आपलं मत अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आगामी काळामध्ये पहिल्यांदा आम्ही आमचं बहुमत पटलावर स्पष्ट करू आणि उत्तराखंडच्या हितासाठी, उत्तराखंडच्या अस्मितेसाठी आणि स्वाभिमानासाठी आम्ही कोणतीही कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि इथं लोकतंत्राची हत्या होऊ देणार नाही, एवढा संकल्प आमचा स्पष्ट आहे। बुद्धिबळाच्या राजकारणातले सगळे डावपेच खेळण्यात माहीर असलेला भारतीय जनता पक्ष सध्या तरी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण आहे हे पत्ते उघड करत नाही। चर्चेचा सिलसिला असाच चालू राहणार आहे। यानंतर आपल्यासोबत श्याम जाजू नसतील, चर्चा अशीच चालू राहील। कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास। आपण पाहताय उत्तराखंडात रणकंदल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।